आपण समोर पाहताय ते गयासूर राक्षसाची इथं प्रतिकृती आहे. आणि गयासूर राक्षसाचं जे डोकं होतं ते बिहारमधल्या गया या ठिकाणी होतं. त्याचं मुख आणि त्याचे पाय हे पिठापूरला होते मित्रांनो. आणि एवढा भव्य दिव्य हा गयासूर राक्षस होता. आणि सर्व जनता त्रस्त झाली होती त्याच्या अत्याचारापासून. आणि म्हणून जवळजवळ पिठापूर ते बिहार हे अंतर मित्रांनो माझ्या माहितीनुसार 1500 किलोमीटर अंतर आहे. आणि एवढा भव्य दिव्य हा राक्षस, खरं तर हे पाण्याने भरलेलं सगळं क्षेत्र असतं, परंतु आत्ता पाणी कमी आहे. आणि या गयासूर राक्षसाचा वध करण्यासाठी, त्याला ठार करण्यासाठी त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याचा वध केला. आणि आपण समोर पाहताय ते अतिशय पवित्र असं सुंदर महादेव आणि पार्वतीचं या ठिकाणी मंदिर आहे. इथं असं सांगितलं जातं, इतिहासात पण त्याची सगळी नोंद आहे शास्त्रांमध्ये, की कोंबडा आणि कोंबडीच्या रूपात शिवपार्वती या ठिकाणी त्यांनी शिवलिंगात या ठिकाणी भक्ताच्या दर्शनासाठी या ठिकाणी थांबले. आणि म्हणून कुकुडेश्वर महादेव मंदिर म्हणून हे मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे, अतिशय जागृत मंदिर आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं हे मंदिर या ठिकाणी पिठापुरम आंध्र प्रदेशमधलं अतिशय पवित्र असं, ज्याप्रमाणे गयाला विधी केला जातो आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी, त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे सगळे ब्राह्मण बसलेले दिसतात आता संध्याकाळच्या वेळेला. हे सुद्धा विधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि अशा पद्धतीनं ही माहिती आपल्या